नमस्कार पुष्पलम मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गायीमध्ये, म्हैसमध्ये, शेळीमध्ये, मेंढीमध्ये किंवा आपल्या कालवडींमध्ये लिक्विड मल्टीस्टार एच या औषधाचा वापर आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे, या लिक्विड मल्टीस्टार एचचे आपल्या या पशूंमध्ये आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात, या औषधाचा वापर आपण आपल्या या पशूंमध्ये कधी करायला पाहिजे, या औषधाचा डोस आपण आपल्या या पशूंमध्ये किती व कसा द्यायला पाहिजे, तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्यापैकी बरेचसे पशुपालक असे असतील की ज्यांनी आपल्या गोठ्यामध्ये किंवा आपल्या पशूंमध्ये या लिक्विड मल्टीस्टार एचचा त्या ठिकाणी वापर केलेला असेल. या औषधाचे रिझल्ट सुद्धा आपण आपल्या पशूंमध्ये घेतलेले असतील. मग मित्रांनो, आज आपण खास सांगणार आहोत की आपण या सर्व पशूंमध्ये या मल्टीस्टार एचचा वापर हा जर केला तर त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने फायदे पाहायला मिळतात, या औषधाचा आपण डोस हा आपल्या या पशूंमध्ये कसा व किती द्यायला पाहिजे. त्यामुळे मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या लिक्विड मल्टीस्टार एच मध्ये कुठले घटक त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर यामध्ये मित्रांनो, आपल्याला या लिक्विडमध्ये विटॅमिन ए, विटॅमिन D3, विटॅमिन ई, सेलेनियम, विटॅमिन सी, विटॅमिन B12 आणि बायोटीन हे घटक त्या ठिकाणी आपल्याला या लिक्विड मल्टीस्टार एच मध्ये दिलेले आहेत. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या मल्टीस्टार एच लिक्विडचा वापर आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये जर केला तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे हे पाहायला मिळतात. तर यामधील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या गाभण जर शेळ्या असतील तर त्यांच्यामध्ये त्यांच्या कासेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्याला या लिक्विडचा चांगला फायदा होतो. यामध्ये आपल्या शेळ्यांमध्ये जर त्यांना मागच्या वेळेला मस्टायटिस सारखा आजार झालेला असेल, ज्या ठिकाणी त्यांच्या काशेमधील पेशींचे डॅमेज झालेले असेल, तर त्यांना रिपेअर करण्यासाठी, नवीन पेशी तयार करण्यासाठी या मल्टीस्टार एचचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये त्यांच्या काशेचा विकास पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा या लिक्विड मल्टीस्टार एचचा आपल्याला पाहायला मिळतो. सोबतच आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये त्यांना जर केस गळतीच्या समस्या असतील किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये आपल्याला या समस्या पाहायला मिळत असतील तर त्या कमी करण्यासाठी सुद्धा या मल्टीस्टार एच औषधाचा चांगला फायदा त्या ठिकाणी होतो. त्यांना खुरांचे आजार असतील, त्यांना शिंगांसंबंधित समस्या असतील तर त्या कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला या मल्टीस्टार एच औषधाचा त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो. आपल्या या पशूंमध्ये त्यांची वजन वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला अतिशय चांगला फायदा त्या ठिकाणी आपल्या या पशूंमध्ये पाहायला मिळतो. त्यांच्यामध्ये त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी सुद्धा या मल्टीस्टार एच औषधाचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा नक्कीच होतो. सोबतच आपल्या या सर्व पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा तणाव आलेला असेल, स्ट्रेस आलेला असेल तर तो कमी करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. यामध्ये वातावरण बदल असेल, चारा बदल असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, अशा कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असेल तर तो कमी करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. आपल्या या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा आपल्या पहिल्या त्याच्या पाठी वगैरे असतील तर त्यांच्यामध्ये त्यांची प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी सुद्धा आपल्याला या लिक्विड मल्टीस्टार एचचा त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो. आपले जे लहान करडं कोकरं असतील तर त्यांची वाढ जलद गतीने करण्यासाठी फायदा होतो. त्यांच्या हाडांचा विकास करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. त्यांच्या हाडांना मजबूत करण्यासाठी आपल्याला या लिक्विड मल्टीस्टार एचचा आपल्या या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आपण आपल्या गोठ्यावरती जर शेळी मेंढी संगोपन करत असाल आणि आपल्याला जर अशा प्रकारच्या कुठल्याही समस्या असतील किंवा आपल्याला आपल्या शेळी मेंढी संगोपनामध्ये त्यांना हे जे फायदे त्या ठिकाणी द्यायचे असतील तर आपण अवश्य या लिक्विड मल्टीस्टार एचचा आपल्या या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये, आपल्या बोकडांमध्ये, आपल्या लहान पिल्लांमध्ये या मल्टीस्टार एचचा त्या ठिकाणी वापर करा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी अतिशय चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपण या लिक्विड मल्टीस्टार एचचा आपल्या या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा पिल्लांमध्ये डोस देताना त्या ठिकाणी आपल्या जर मोठ्या शेळ्या मेंढ्या असतील तर त्यांच्यामध्ये आपण साधारणतः 5 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे आपण या औषधाचा वापर करू शकतो. आपले लहान करडं कोकरं असतील, आपले लहान पिल्ले असतील तर त्यांच्यामध्ये 2 ते 3 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या औषधाचा त्या ठिकाणी आपण वापर करू शकतो. हे औषध आपल्या सर्व शेळ्या मेंढ्यांमध्ये त्या ठिकाणी फायदेशीर आहे किंवा आपण या औषधाचा वापर आपल्या गाभण शेळ्यांमध्ये, दूध देणाऱ्या शेळ्यांमध्ये, सर्वांमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. या औषधाचे आपल्याला कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या लिक्विड मल्टीस्टार एच औषधाचा वापर आपल्या
जर गायी असतील, म्हैस असतील तर त्यांच्यामध्ये कुठे करू शकतो आणि या औषधाचे फायदे त्यांना काय देऊ शकतो? तर यामध्ये सर्वात पहिला फायदा म्हणजे आपल्या गाभण गायी असतील किंवा गाभण म्हैस असतील तर त्यांच्यामध्ये त्यांच्या कासेचा विकास करण्यासाठी चांगला फायदा पाहायला मिळतो. आपल्या या पशूंमध्ये खास करून आपल्या गाई म्हैसमध्ये आपल्याला मस्टायटिसच्या समस्या बऱ्याच वेळा पाहायला मिळत असतात. तर त्यांच्यामध्ये कासेमध्ये त्यांच्या त्या ठिकाणी डॅमेज झालेले असते. तर त्या टिश्यूंना रिपेअर करण्यासाठी या मल्टीस्टारियसचा त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. आपले पशु गाभण असताना त्यांच्या शरीरावरती स्ट्रेस न येऊ देण्यासाठी या औषधाचा चांगला फायदा पाहायला मिळतो. आपल्या या गाभण पशूंमध्ये त्यांच्या गर्भाचा विकास करण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. त्यांचा गर्भ टिकून ठेवण्यासाठी सुद्धा या लिक्विड मल्टीस्टारियसचा त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. त्यामुळे आपण आपल्या गाभण पशूंमध्ये सुद्धा या औषधाचा त्या ठिकाणी चांगला फायदा हा देऊ शकतो. तसेच आपले जे व्यालेले पशु आहेत तर त्यांच्यामध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी फायदा पाहायला मिळतो. त्यांच्यामध्ये मास्टायटिस हा आजार त्यांना दूर ठेवण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो. आपल्या पशूंच्या कासेची इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो. आपल्या पशूंमध्ये त्यांचा जार वार जो आहे तर तो बाहेर टाकण्यासाठी सुद्धा या लिक्विड मल्टीस्टार एचचा त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो. तसेच आपल्या गायींमध्ये म्हैसमध्ये त्यांना वेळेवरती माझावरती आणण्यासाठी आणि त्यांची गर्भधारणा करण्यासाठी सुद्धा या लिक्विड मल्टीस्टार एचचा त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा आपल्या या पशूंमध्ये पाहायला मिळतो. मित्रांनो, आपण आपल्या मोठ्या गायी असतील, म्हैस असतील तर त्यांच्यामध्ये आपण 10 ते 15 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या लिक्विड मल्टीस्टार एचचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपल्या या पशूंना अतिशय चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण आपल्या कालवडी असतील, रेडी असतील त्यांच्यामध्ये या लिक्विड मल्टीस्टार एचचा वापर कशा पद्धतीने करू शकतो आणि काय फायदे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर यामध्ये आपल्या कालवडी, पाडी, रेडींना त्यांची वाढ जलद गतीने करण्यासाठी फायदा पाहायला मिळतो. त्यांच्या हाडांना मजबूत करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो. त्यांची पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. त्यांच्या शरीरावरती स्ट्रेस न येऊ देण्यासाठी या लिक्विडचा त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो. त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदा पाहायला मिळतो. त्यासोबतच त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीरावर एक चांगल्या प्रकारची चमक आणण्यासाठी, त्यांच्या खुरांना मजबूत करण्यासाठी, बळकट करण्यासाठी, त्या पशूंमध्ये त्यांचे जर शिंगांसंबंधित कुठले आजार असतील तर ते टाळण्यासाठी सुद्धा या लिक्विड मल्टीस्टारेजचा आपल्या या कालवडी, पाडी, रेडींमध्ये आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. तसेच त्यांना त्यांची प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी सुद्धा या लिक्विड मल्टीस्टारेजचा त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, आपण जर आपल्या कालवडी, पाडी, रेडींमध्ये या लिक्विड मल्टीस्टार एचचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर 5 ते 10 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे आपण या लिक्विडचा त्या ठिकाणी चांगला फायदा हा घेऊ शकतो. मित्रांनो, लिक्विड मल्टीस्टार एच हे औषध आपण आपल्या या सर्व पशूंमध्ये त्या ठिकाणी वापरू शकतो. या औषधाचे आपल्याला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत नाही. उलट या औषधाचे आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या या पशूंमध्ये, दुग्ध व्यवसायामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये आपण अवश्य या लिक्विड मल्टीस्टार एचचा त्या ठिकाणी वापर करून पहा, की ज्यामुळे आपण आपल्या पशूंना जास्तीत जास्त फायदे त्या ठिकाणी देऊ शकतो. आपल्या पशूंमध्ये त्यांच्यामध्ये होणारे जे काही आजार आहेत तर ते त्या ठिकाणी टाळू शकतो. आपल्या गोठ्यावरती अतिरिक्त जो काही खर्च आहे तर तो त्या ठिकाणी कमी आपण या औषधाच्या मदतीने करू शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये लिक्विड मल्टीस्टार एचचा वापर हा कधी करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे, याचा डोस कसा द्यायला पाहिजे, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.